नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, आपण याआधी कर्माबद्दल बोललो होतो. कर्माबद्दल बोलत असताना चूक, बरोबर, चांगलं, वाईट, आपण काय वागतो, काय बोलतो, त्याच्यावर कर्म ठरतात. मग आपलं काही चुकलं ते आपण मान्य केलं, तिथली कर्म आपली तिथे कमीही होतात, असं आपण सगळं बोललो होतो. पण कर्माबद्दल बोलत असताना किंवा आपण चांगलं वाईट असं बोलत असताना तिथे पुन्हा येतं की पाप आणि पुण्य. म्हणजे जर आपण हे वागलो किंवा असं बोललं की आपल्याला पाप लागतं, किंवा असं बोलणं किंवा असं वागणं हे पुण्याचं असतं. तर पाप आणि पुण्याचं नक्की पॅरामीटर काय? कोण ते डिसाईड करणार की पाप कोणतं आणि पुण्य कोणतं, आणि कुठल्या बेसिकवर आपण हे बोलू शकतो? सुंदर प्रश्न आहे हा. कसं आहे, पाप आणि पुण्य हे प्रत्येकाचं वेगळं आहे. मला वाटलं हे पुण्य आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं की खोटं बोलणं पाप आहे, ठीक आहे. पण एखाद्याचं चांगलं होत असेल त्यासाठी बोललेलं खोटं हे पाप नसतं, ते पुण्य असतं. पण हे कोणी ठरवायचं? नाही, कसं आहे, म्हणजे मी आता काय बोलत होतो की एखाद्याचं पाप दुसऱ्याचं पुण्य असू शकतं. बरोबर. दुसऱ्याचं पुण्य एखाद्याचं पाप असू शकतं. हो. कसं आहे, तर परंपरेनुसार, लोक मान्यतेनुसार गोष्टी बदलतात. देशादेशांमध्येच आपण जर बघितलं तर भरपूर फरक असतो. असं आहे, मला असं सांगायचं आहे, पाप म्हणजे जे बांधतं, जे पश्चाताप घडवतं. पाप पाप माणसाला माणूस नाही ठेवत. पाप हे वजनासारखं आहे. आपल्याला असं वाटतं की काहीतरी वजन घेऊन मी चालतोय किंवा चालते आहे. आपल्याला जे व्हायचं असतं, जे राहायचं असतं, जसं जगायचं असतं तसं न जगणं म्हणजे पाप. म्हणजे मला अगदी मुक्त राहायचं आहे, मुक्त जगायचं. माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत, जे विचार आहेत, जे माझे नाहीच आहेत, जे अज्ञान आहे, जे मला भरकटवत आहे, त्याला आत्मसात करणं, त्याचा विचार करणं की ते अज्ञान आहे हे न ओळखणं म्हणजे पाप. एक साधारण पाप आहे की बाबा रे, दुसऱ्याचं वाईट नाही करायचं, ते पाप असतं. असं आहे. पण स्वतःचं पण वाईट नाही करायचं, ते पण पाप असतं. ही थोडी पुढची स्टेप झाली की बाबा रे, दुसऱ्याचं वाईट नको करूस. त्याच्या पुढे गेल्यावर स्वतःचं पण वाईट नको करू. आता स्वतःचं वाईट नको करू म्हणजे नक्की काय करू? की जे तुला बांधतं, जे तुला जड करतं म्हणजे जे तुला पकडून ठेवतं, तुला मुक्त नाही करत. एखाद्याचं भलं केल्यावर आतून जी शांतता येते, आतून जे प्रसन्नता येते, ती आपण कुठे कमवतो, कुठे भेटते? ती कशी अनुभवायला भेटते? समजा आपण एखाद्याचं भलं केलं, जी प्रसन्नता आतमध्ये येते आपल्याला, असं ते आपल्याला मुक्त करतं. एक असते भूक शरीराची, एक असते भूक बुद्धीची, आणि चेतनेचं काय? एक असा स्तर आहे जिथे ज्याची जी भूक आहे ती आपण ओळखली, त्याची भूक आहे आनंद, त्याची भूक आहे मुक्तपणा. आता त्या भूकेपर्यंत माणूस कधी पोचतो? जसं का मी आपल्याला सांगितलं, पहिली स्टेप म्हणजे की दुसऱ्याचं वाईट नाही करायचं. दुसरी स्टेप, स्वतःचं पण वाईट नाही करायचं. आता तिसरी स्टेप की असं काय आहे जे मी केल्यावर मला बरं वाटतं,
मला भूक आहे तर मी जेवलो. हम्म. मला काही गाणं ऐकावं असं वाटलं तर मी ऐकलं. पण अजून एक स्टेप आहे जी आपण दोन्ही हात जोडतो. कधी कधी असं होतं, दोन्ही हात जोडल्यानंतर आपण अशा अवस्थेमध्ये पोचतो जिथे आपण आत्म्याची जी भूक असते, ज्या चेतनेची भूक आहे ती शमवतो. हम्म. शमवतं बोलणं हा एक शब्द आहे, म्हणजे आपण तिथपर्यंत पोचतो, आपण असं बोलतो. मग पाप म्हणजे काय? पाप म्हणजे त्या भुकेकडनं दूर निघून जाणं म्हणजे पाप. त्या गोष्टीच्या जवळ येणं म्हणजे पुण्य. आता त्या गोष्टीच्या जवळ येणं म्हणजे नक्की काय? की मनाचं न ऐकणं, मनाच्या ज्या वृत्ती आहेत, ज्या पटकन आपण रिॲक्ट करतो ते न करता त्याच्यावर अभ्यास करणं. कसं बोलावं, कसं वागावं, काय ऐकावं, काय वाचावं. बरं, ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स आहेत कारण की प्रत्येकाचं वाचणं ऐकणं वेगळं वेगळं असतं. मला असं सांगायचं की जे तुम्हाला मुक्त करतं, शांत करतं, तुमचं तर्काकडे नेतं, जिथे तुम्ही प्रश्न विचारता, जिथे तुम्हाला साहस पाहिजे. पाप आणि पुण्याकडे बघताना साहस पाहिजे. सामान्य मनुष्य एवढा साहसी नसतो, म्हणून तो पाप पुण्याच्या या भानगडीमध्ये पडत नाही. त्याला जर कोणी सांगितलं हे पाप तर हे पाप, हे पुण्य तर हे पुण्य, तो प्रश्न नाही विचारत. हे मध्येच मी आपल्याला का सांगतोय? कारण की जो पाप आणि पुण्याकडे पण त्रयस्थ बघतो, जो प्रश्न विचारतो या सर्व गोष्टींवर, तोच ह्याच्या बाहेर पडतो. असं पाप म्हणजे आपल्याला कळलं ना? पाप म्हणजे जे आपल्याला आपल्या स्वभावापासून, जो आपला स्वभाव आहे सच्चिदानंद, आनंदमय जो स्वभाव आहे, जो ज्ञानियांनी जाणला आणि ज्याच्यावर प्रत्येकाचा हक्क आहे, जो आपल्या आतमध्येच आहे. अध्यात्माचं सार आहे. म्हणजे ह्याला सोडून मी दुसरं जास्त काही बोलू शकत नाही. कसं आहे, बोलायला जर आपण गेलो तर बऱ्याच गोष्टी आहे, त्याच्याबरोबर प्रश्न उत्तरे पण होऊ शकतात, त्याचं खंडन पण होऊ शकतं. पण मूळ मुद्दा काय आहे की तुमचा जो स्वभाव आहे तुमच्या आतमध्ये, त्याच्याकडे तुम्हाला पोचायचं आहे आणि त्याच्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. आता पाप पुण्य म्हणजे काय? एक आहे बेसिक पाप पुण्य. एक जो अजून वर जातो आणि प्रश्न विचारतो मग की नक्की पाप पुण्य म्हणजे काय? मग पाप कुठे घडतं, मग पुण्य कुठे घडतं? पाप घडतं निद्रेमध्ये, पुण्य घडतं जागृतीमध्ये. पाप घडतं, आता बघा जसं मी बोललो की पाप म्हणजे प्रायश्चित, जे प्रायश्चिताकडे घेऊन जातं आपल्याला. प्रायश्चित म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी चुकीचं बोललो, चुकीचं केलं, मी हे सगळं करत गेलो असं. मग हे जे प्रायश्चित आपल्याला वाटतं ना, ते आपण जे जे केलं ते म्हणजे पापच होतं, जे आपल्याला आज आठवत आहे असं. पुण्य म्हणजे काय? की जे आपल्याला आठवतच नाही, जे आपल्याला एवढं हलकं करून सोडतं, ते म्हणजे पुण्य. निद्रा म्हणजे पाप, झोप म्हणजे पाप नाही. निद्रा म्हणजे जे अज्ञानात आपण जे बोलतो, जसे वागतो, ते म्हणजे पाप. आणि जे आपल्याला मुक्त करतं, आपल्या स्वभावाकडे आणतं, ते म्हणजे पुण्य. पण पाप आणि पुण्य म्हणजे आपण पाप करतोय की पुण्य करतोय, हे आपल्या वागणुकीवरून, बोलण्यावरून, एकंदरीत आपल्या विचारसरणीवरून ठरत असतं. पण त्यासाठी ते कळायला माणसाची म्हणजे आपली सत्सद विवेकबुद्धी थोडीशी, म्हणतात ना की बाबा सत्सद विवेकबुद्धी जागृत हवी, तर तेव्हा ते कळतं. नाहीतर जसं तुम्ही म्हटलं तसं निद्रेत सगळ्या गोष्टी घडत असतात. मग त्या व्यक्तीला काय काय कळणार किंवा कसं कळणार?
कसं आहे बघा, तुम्ही यूट्यूब आपण जिथे आपण व्हिडिओ बनवतो त्याच्या तुम्ही पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जाऊन बघा, जे व्हिडिओ अत्यंत पॉप्युलर आहे त्या व्हिडिओ जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला असं कळतं ते जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काही बुद्धी नसते किंवा लोकांना जे आवडतं त्याकरताच ते बनवलेले असतात. म्हणजे असा मोठा समूह आहे तो फक्त आवडीनिवडीवर जगतो, बुद्धीने प्रश्न नाही विचारत तो, जो तर्काला कामाला लावत नाही, असं का हे पण विचारत नाही. त्याला आपण गाईड करू शकतो, त्याला गाईड केलं जातं आणि ज्याला गाईड केलं नाही जातं तो शोधतो की मला काय बघायचं, माझे उत्तरं मला कुठून भेटतील, असं आहे. तर मी फर्स्ट स्टेज बोललो, असा एक मोठा समूह आहे आणि कसं होतं जेवढी मोठी संख्या असेल तर ती स्थिरता देते, भले अंधकारामध्ये असो पण ती स्थिरता देते. मग आपलं लक्ष तिकडे जातं की सगळेच जर पळतायत, सगळेच पाप पुण्य आहे ते असं तसं, असं नाही करायचं असं होतं, तसं नाही करत असं होतं, मग मी कशाला तर्क करू, मी कशाला प्रश्न विचारू. मग सहज आहे की दुसऱ्यावर सोडून द्या. कारण की गर्दीतून चालायला लागतो आपण पण, मोठा ग्रुप आहे ना तो, प्रचंड ग्रुप पण नाही बोलता येणार त्याला, प्रचंड मोठा समूह आहे तो त्याच्या. मग तिकडे स्थिरता शांती भेटते. बाबा नाही बाबा तुम्हाला, आपण मूर्ख नाही ठरणार आणि तुम्ही प्रश्न विचारा, सत्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, मग पुण्य म्हणजे काय, मग तुम्हाला दुसऱ्या नजरेने बघितलं जाईल. कारण की जे समजत नाही ते काहीतरी विचित्र आहे असं बोललं जातं. असं प्रश्न विचारणारा लोकांना त्रासदायक वाटतो, असं कारण की तो अज्ञानातनं प्रवास चालू करतो. आता त्याला ज्ञानाकडे जायचं, पण अज्ञानात जाताना त्याला अंधकार तर भेटणार. मग जे अंधकारामध्ये आहेत आपणच लोक आहेत ना, आपणच आहोत, चेतना एकच आहे ना सगळ्यांमध्ये, आपणच आहोत. मग ते थांबवणार, तू कुठे चाललास उजेडाकडे, उजेड असं काहीच नसतं, अंधकारच आहे. मानवाने जो बघितलाय तो अंधकारच आहे. तू कुठे बोलतोस अशा गोष्टी ज्या उजेड असतो, असं काहीच नसतं, असं आहे. मग आपण थांबतो. मग आपल्याला प्रत्येक गोष्टीला संदर्भ द्यावा लागतो की असा मोठा ग्रुप आहे तो तर असं नाही बोलत, कारण की असा मोठा समूह जो तो या गोष्टी नाही मानत. भरपूर कमी लोक या मार्गावर चालतात. म्हणजे तो जो मार्ग आहे तो राजमार्ग आहे. आता तो राजमार्ग झालाय, मोठा हायवे आहे. आणि प्रश्न विचारणारा कुठला आहे, पाप पुण्याबद्दल, चांगल्या वाईटबद्दल, तो त्याची एक वेगळीच वाट बनवतोय. ती वाट त्याला बनवावी लागते, असं आहे. प्रत्येक जण वाट नाही बनवत ना, प्रत्येक जण वाट नाही बनवत, वाटेवरनं जात नाही, चालत नाही. म्हणून आपण लहान मुलाला इझिली गाईड करतो, लहान मुलगा इझिली ऐकतो. मग तो लहान मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्याशी वाईट वागतो. मग आपण विचारतो, अरे हा असा का वागतो, नक्की चुकी कुठे झाली. आपण ज्या मार्गावर चाललोय आपण त्याच मार्गावर त्याला घेऊन गेलो, आपण विचारलंच नाही ना, प्रश्नच विचारला नाही, असं आहे. पाप पुण्याबद्दल पण हेच होतं. पाप पुण्याबद्दल पण अगदी डोळे झाकून बोललं जातं, बाबा हे पुण्य हे पाप. तुम्ही जे प्रश्न विचारला, आपण जे प्रश्न विचारला की एखाद्याचं चांगलं करणं त्यावेळे करता, खोटं बोलणं ते पण पुण्य असतं. अगदी सहज बोलू ना ह्याच्यामध्ये. तर कसं आहे, त्या क्षणी तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला एक स्टोरी सांगू का छोटीशी, तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगितली. एक जैन फकीर असतो वाटतं. जैन फकीर म्हणजे ते जपानमध्ये असतात, ध्यान करत. ते एकदा बसले असतात एका रूममध्ये, बाहेर रस्ता असतो, त्यांच्या शिष्यांशी बोलत असतात.
असं आहे. ते मध्येच उठतात, बाहेर जातात आणि रस्त्यावर जे चालत असतात त्याच्यामधलं एकाला थांबवतात. लोकांना ओळखून असतात लोक की हे जैन फकीर आहेत म्हणून, जैन संत आहे म्हणून असं. मग त्या व्यक्तीला थांबवून ते बोलतात की बाबा रे, काही प्रश्न विचारायचे तुला, थोडा वेळ देशील का मला? तर तो नाकारत नाही, ठीक आहे जातो. मग ते त्या व्यक्तीला आतमध्ये घेऊन येतात. सगळे शिष्य बसलेले असतात, शिष्यांसमोर त्याला बसवतात, नमस्कार वगैरे करतात आणि त्यांना विचारतात की जर तुम्हाला, त्या व्यक्तीला विचारतात, तो जैन सद्गुरू असतात जे फकीर, त्यांना विचारतात की तुम्हाला जर रस्त्यावर एका मटक्यामध्ये हिरे माणिक मोती भरलेलं असं मटकं भेटलं तर तुम्ही काय कराल? तो व्यक्ती बोलतो की मी त्याला थोड्या वेळ तिकडे बघेल, आजूबाजूला कोण आहे का, थोडा वेळ तिकडे थांबेल, कोणाचं आहे का वगैरे वगैरे. आणि जर नाही आलं कोण तिकडे थोड्या वेळाने, तर ती गोष्ट माझ्या नशिबात आहे हे समजून मी घेऊन जाईन. तर सद्गुरू त्याला बोलतात ठीक आहे वगैरे, त्याला बाहेर सोडून येतात आणि आतमध्ये येऊन बोलतात की हा माणूस चतुर आहे, हा माणूस चतुर आहे, पण याचं काही नाही होऊ शकत. पण शिष्याना काय वाटतं, बरोबर तो बोललाय, तो बरोबरच बोललाय ना तो. मग परत सद्गुरू बाहेर जातात, दुसऱ्याला आणतात, दुसऱ्याला बसवतात, दुसरा कोणतरी बोलतात त्याला बसवतात, त्याला पण सेम प्रश्न विचारतात, तुला जर रस्त्यामध्ये असं माणिक मोती असं भेटलेलं मटकं भेटलं, तू काय करशील? दुसरा असतो तो थोर असतो, थोर चोर नाही, तो बोलतो की त्यात काय बघायचं, एवढं भेटलं मला ते माझ्या आयुष्यभरात मी कधीच कमवू शकत नाही, मी घेईन आणि पसार होऊन जाईन. हा, सद्गुरू त्याला पण नमस्ते वगैरे करतात, त्याला बाहेर सोडून येतात असं. मग आतून येऊन सांगतात की हा क्रूर व्यक्ती आहे, हा क्रूर आहे व्यक्ती. पहिला तरी चतुर होता आणि पहिला हा चतुर होता, हा क्रूर आहे व्यक्ती. मग ते तिसऱ्या व्यक्तीला आणतात, सेम तिसरा व्यक्ती येतो आतमध्ये, तिसऱ्या व्यक्तीला बसवतात, सेम प्रश्न विचारतात त्याला की बाबा रे, तुला असं मडकं भेटलं हिरे माणिक मोतीने भरलेलं, तू काय करशील? तो उत्तर देतो की मला नाही माहित मी काय करेल, माझ्या मनाची अवस्था तेव्हा कशी असेल मला नाही माहित. माझं मन जेव्हा मला असं बोलेल की बाबा उचल किंवा नको उचलू, आत्ता मी त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. सद्गुरू त्याला धन्यवाद देतात, त्याला बाहेर सोडून येतात, आत येतात आणि बोलतात की हा जो व्यक्ती तुम्ही बघितला तिसरा, तो संत आहे. सगळे बसलेले शिष्य काय बोलतात की पहिला जो व्यक्ती होता तो परफेक्ट होता, असंच करू ना आपण की थोडा वेळ थांबू, वाट बघू कोणाची तरी, नाही दिसला तर माझ्या नशिबात आहे, मी घेऊन जाईन. दुसरा व्यक्ती तुम्ही क्रूर तर समजू शकतो, पण तिसरा व्यक्ती सांगतोय की मला नाही माहितीये की माझं मन तिथे काय सांगेल मला नाही माहिती, मी काहीच सांगू शकत नाही त्याबद्दल, आणि तुम्ही सांगताय तो संत आहे, म्हणजे हे समजण्याच्या पलीकडचं. सद्गुरू सांगतात त्यांना की तो व्यक्ती संत आहे कारण की त्याला त्याचं मन माहिती आहे आणि त्याने त्याचा मनाचा अभ्यास केला आहे. त्याला त्याचं मन दिसलंय की मन आपल्याला काय तर्क देईन तेव्हा, की काय पुण्य आहे आणि काय पाप आहे त्याच्यावर सगळं ठरतं. पहिल्या व्यक्तीने त्याचं पाप पुण्य ठरवून टाकलं, दुसऱ्या व्यक्तीने पुण्याचा हिशोबच नाही केला, तिसरा व्यक्ती सांगतोय की पाप आणि पुण्य, तेव्हा त्याचं मन त्याला काय सांगेल त्याला आता माहित नाही, म्हणून आता बोलणं चुकीचं जरी त्याला माहिती असेल, पण तो सांगतोय की माझं मन मला काय तर्क देईन तेव्हा ते मला माहित नाही, आणि मी त्या तर्काबरोबर जाईन का हे पण मला माहित नाही. पाप आणि पुण्य कसं आहे, पाप आणि पुण्य, माणूस अशा एका अवस्थेमध्ये पोचतो
जिथे त्याचं बघणं होतं, जगणं होतं, तिथे मान्यता नसतात. आपण कृष्णांना बघितलंय का? कृष्णांनी काय सांगितलं की मी लढणार नाही, आणि हातात त्यांनी सुदर्शन पण घेतलं, रथाचं चाक पण घेतलं त्यांनी, बरोबर ना? पण त्यांनी काय सांगितलं? मी लढणार नाही. का? दाखवायला की काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. आता एवढ्या शक्ती ज्यांच्याकडे आहे ते त्यांना मथुरेवरनं द्वारकाला द्यायची गरज लागणार का? पण नाही, द्वारकाला आले. सांगायचा अर्थ काय? काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे? ज्ञानी जो असतो तो त्याच्या दृष्टीने बघतो की काय घडतं. सामान्य माणूस जो असतो तो पाप पुण्याच्या चक्करमध्ये फसतो आणि असाच देह सोडून निघून जातो की हे पाप हे पुण्य. जेवढी जागृती तेवढं तुम्ही पुण्यामधून किंवा पुण्याच्या पलीकडे, आणि जेवढी निद्रा तेवढं पाप. आणि अगदी खरं सांगायला गेलो तर पाप पुण्य दोन्ही स्वप्न आहे. पाप आणि पुण्य दोन्ही भ्रम आहे. कारण की अशी अवस्था आहे मानवाकडे, तिथे मौन आहे, तिथे शांती आहे, तिथे आनंद आहे, तिथे रहस्य आहे, तिथे तुमचा स्वभाव आहे, तिथे तुम्ही जाणता की तुम्ही कोण आहात, तुम्ही दृष्ट आहात पाप पुण्याच्या पलीकडे. आता अलीकडे काय? अलीकडे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहतो. इथे धर्माधर्मांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, माणसांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. मोठे प्रॉब्लेम्स संपले की मग घराघरांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तू खरा कमी खरा. प्रत्येक जण कसा करतो की तो वाईट, तो बोलतो हा वाईट, मग नक्की कोण वाईट? कसं आहे, प्रत्येक जण प्रत्येकाचा तर्क ठेवतो. आपापल्या तर्कानुसार पाप आणि पुण्य सरकतं. कधी ते इथे सरकतं, कधी ते तिथे सरकतं. पण कसं आहे, ज्या ज्या व्यक्तीला पाप आणि पुण्याच्या पलीकडे बघायचं आहे, त्या व्यक्तीने स्वतःचं अध्ययन करावं, त्या व्यक्तीने स्वतःकडे बघावं, त्या व्यक्तीने प्रश्न विचारावे की नक्की हेच पाप का, हेच पुण्य का? तसं मी सांगितलं, अज्ञान भरकटवतं. निर्वाण उपनिषद सकाळी मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये जे ऋषी आहेत त्यांनी जेव्हा प्रार्थना करतात त्याच्यामध्ये प्रार्थना केली की मेरी रक्षा करणं. ओशोने सांगितलं आहे, ते सुंदर आहे. निर्वाण उपनिषद ओशोने सांगितलेलं अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा ऋषी माझी रक्षा करणं असं का सांगतो? मी ऋषी आहे, सत्य जाणलेला माणूस, पण माझं मन, त्याचं मन कशाला सत्य सांगेल ह्याचा पण भरोसा नाही. मन हे एवढं वाईट आहे. मन हे म्हणून तो बोलतो की माझी रक्षा करा, की मी जे सत्य सांगायला जातोय कदाचित ते माझ्या मनाचं सत्य असेल. एवढ्या मोठ्या स्तरावर जर जागृती आहे आणि तिथे पण प्रार्थना आहे, तर विचार करायला हवा की आपलं काय होत असेल. जो मान्यतांचा बाजार आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये सामान्य माणसाचं काय होत असेल. म्हणून तर आपण आजकाल कोलाहल बघतो. बाहेर जे जेवढे सगळे प्रॉब्लेम्स आहे, घराघरांमध्ये प्रॉब्लेम्स आहे, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स आहे, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहे, ह्याचं मूळ काय? आपण तेच म्हणत असतो ना, आपण पाप पुण्याचं वर्गीकरण करत असताना आपण एखाद्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला पापी म्हणतो. आता त्यांनी एका व्यक्तीच्या मनाविरुद्ध जाऊन त्याच्यावर शारीरिक अत्याचार केला. पण घराघरामध्ये होतं असं की एखादा व्यक्ती त्याच्या मनाविरुद्ध त्याला वागायला लावतो, मग तो पण तर त्याच्यावर एक प्रकारचा अत्याचारच झाला ना. तो मानसिक झाला, आत्मिक झाला. कारण की त्याची इच्छा नसताना
ला आवडत नसताना ती व्यक्ती त्या घरातला स्त्री असू शकतो, पुरुष असू शकतो, एखादी वृद्ध व्यक्ती असू शकते, मग ते पण तर त्याच प्रमाणात पाप झालं. कसं माहितीये का, जेवढी निद्रा गहन ना, हम्म. ही सामूहिक निद्रा आहे. हम्म. निद्रा सामूहिक निद्रा आहे. आता सामूहिक निद्रामध्ये पाप आणि पुण्य, हम्म. पाप भरपूर लांब असेल, हम्म. कदाचित ते पापालाच पुण्य समजत असतील, कदाचित ते पापालाच पुण्य समजतात. एवढी गहन निद्रा आहे की असंच वागणूक द्यावी स्त्रीला, वृद्धांना, लहान मुलांना किंवा एकमेकांच्या नातेसंबंधांमध्ये पण असं आहे. म्हणून आपण असं बघतो जिथे ज्ञान नाही आहे, जिथे अज्ञान आहे, किंवा जिथे ज्या घरामध्ये एकमेकांचा आदर नाही आहे, ते घर कसं असतं? ज्या घरामध्ये अस्थिर घर असतं, ते पूर्णपणे अस्थिर घर असतं. आता अस्थिरता काय देणार? अस्थिरता भूकंपाचे झटकेच देणार ना प्रत्येक वेळी नवनवीन. असं आहे. मग आयुष्यात त्यांच्या काय घडणार? कोलॅप्सच होणार ना. मग आता आपण बोलतोय जसं का तुम्ही बलात्काराबद्दल बोलला वगैरे, असं ज्याने स्त्रीला असंच बघितलंय लहानपणापासून, किंवा त्याने ते ग्रँटेड ठेवलंय असं होऊ शकतं, म्हणून त्याने समोर स्त्रीला मारताना वगैरे बघितलंय. मग कुठेतरी त्याने अनकॉन्शियसली ते ॲक्सेप्ट केलंय की हा मारू शकतो, मी पण मारू शकतो. माझ्या घरात मारतात स्त्रीला तर मी पण मारू शकतो. मग ती बाहेरची का असू नये, तिचं ऐकायचं नाही, मी पण बाहेर असंच करू शकतो ना. तो त्याचा तर्क देतो. त्याने काय केलं, परत काय केलं, त्याने पाप पुण्याचं त्याने त्याचा तर्क दिलाय. प्रत्येकाचा तर्क आहे, पण हे अज्ञान आहे ॲक्च्युली. कसं आहे, माणूस जेव्हा स्वतःच्या केंद्राभोवती पोचतो, स्वतःच्या केंद्राभोवती जागृतीने पोचतो, काय बोलतो, कसा वागतो, काय, तेव्हा त्याला ह्या गोष्टी कळतात. मग आदर हा त्याचा स्वभाव बनतो. दुसऱ्याला आदर देणं त्याचा स्वभाव बनतो. असं आज आपण आदर बघतो का बाहेर? आज बाहेर सगळा कोलाहल आहे. मी कोलाहल हा शब्द वापरतो नेहमी, कारण की माझ्याकडे दुसरा शब्द नाही आला. अजून भयंकर शब्द आपण बोलू शकतो, पण बाहेर तेच पसरलं आहे. असं एकमेकांचं कोणी आदर करत नाही आहे, असं, कारण की एवढा वेळच नाही आहे, माणसंच एवढी आहे, कुठे जायचं आहे माहीत नाही, आणि जास्तीत जास्त वेळ मोबाईलने कन्झ्युम केला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसाठी द्यायला तितकासा वेळ नाही आहे की त्या व्यक्तीला काय बोलायचं आहे, नक्की त्याच्या मनात काय चालू आहे, किंवा जाणून घ्यायची उत्सुकता नाही आहे. हां, त्रास आहे तुला, मला सांग, मला आवडेल ऐकायला, कारण की मला काहीतरी खाद्य भेटतंय. एक तर ते असं आहे की बाबा चला आपल्या सोबतीला कोणीतरी आहे किंवा एक तर असं असतं की तेच चाललंय सगळीकडे. कसं आहे, आपण उभे आहोत किंवा आपण झोपले आहोत, ठीक आहे, आपला एक हात या बाजूने, एक हात त्या बाजूने, एक पाय इथून, एक पाय इथून खेचला तर काय होणार? आपण सगळीकडे स्ट्रेच होतोय, आपल्याला सगळीकडे जगायचं, पण नक्की जगणं म्हणजे नक्की काय तेच नाही कळत आहे. नक्की जगणं म्हणजे नक्की काय, नक्की काय पाहिजे, नक्की मानवाला काय पाहिजे? तर त्याला सांगितलं की मानवाला आनंद पाहिजे, सुखच पाहिजे ना. तुला दुःख पाहिजे का? कोण असं आहे का जो बोलेल मला दुःख पाहिजे? माणसाला सुखच पाहिजे ना. सुख हे छोटं नाव आहे, त्याला आनंद पाहिजे. पण आनंद म्हणजे काय त्याला माहित नाही. आनंद त्याला तेव्हा कळेल जेव्हा तो स्थिर होईल स्वतःमध्ये. म्हणून तर आपल्या बाजूला अध्यात्म फिरतं. का फिरतं ते दाखवायला, पण आपण तिकडे बघत नाही. एक सेमी अध्यात्म आपण बनवतो छोटंसं, हात जोडले, नवस केला. आता ह्यावर आपण बरीच चर्चा करू शकतो, पण अगदी सोप्या भाषेत सांगितलं की सामूहिक निद्रा आहे. सामूहिक निद्रेमध्ये सामूहिक चालणं होणार. आता सामूहिक जेव्हा चालणं होणार डोळ्याला पट्टी बांधून, तेव्हा पडणं होणार. ह्याच्यातनं काय सार भेटणार आहे?
आपण एखाद्या ठिकाणी लाईन जाऊन जरी बसलो, 2 दिवस जरी बसलो, 3 दिवस जरी गणपतीला लाईन लावली, आपण दर्शन घेतलं, पण आपल्यामध्ये काय चेंजेस आला? आपण जसे होतो बदललो का? आपण किती चांगले बोलतो, किती मधुर बोलायला लागलो, किंवा आपल्याला जे व्हायचं होतं ते झालो का? कसं आहे, काय भेटेल ह्याच्यावर लक्ष आहे, काय भेटेल ह्याच्यावर लक्ष आहे, पण ते भेटल्यावर पण तू समाधानी होशील का? ह्याचं उत्तरच माहीत नाही. जग भेटेल पण काय? सिकंदर जेव्हा इथे येत होता भारतामध्ये, तेव्हा त्याला डायग्नॉजिस्ट म्हणून त्याचे फकीर होते त्यांचे, त्यांच्याबद्दल त्यांनी भरपूर ऐकलेलं. सिकंदर त्याला भेटायला गेला त्यांना. ते नग्न झोपलेले नदी किनारी ऊन खात. सिकंदर त्यांच्याकडे गेला आणि सिकंदरनी त्याला सांगितलं की मी सिकंदर, जगत जेता सिकंदर, जिंकत आलोय वगैरे म्हणून. असं ते बोलले, तू मूर्ख आहेस, जगामध्ये जग असतं, कुठलं जग जिंकणार तू? अनेक जग आहे, अशी जिंकायला गेल्यावर अनेक स्तर आहेत. कुठलं जगशील? बाहेर जिंकशील तू, आतलं काय करशील तू? अशी अनेक स्तर आहेत जिंकायला. पण तो सिकंदर बोलला, मला असं वाटतं की तुमच्यासारखं व्हावं, आणि तुमची जी आभा आहे, तुमच्याकडे जे आहे ते बघून मला असं पहिल्यांदा वाटतंय. ते बोलले की त्यात काय झालं, टाक ती तलवार खाली आणि ये बाजूला पड, बोलले, मस्त ऊन घे, सगळं सोड. सिकंदर बोलला, नाही आता पॉसिबल नाही, मला आता हे जमणार नाही. बरं ठीक. सिकंदर बोलला की बरं तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडनं, मी जगत जेत आहे, मी जिंकत आलो, माझ्याकडे प्रचंड आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा. ते डायग्नोस्टिस्टनी त्यांना सांगितलं, तू एक काम कर, थोडं बाजूला उभं राहा, कारण की ती सूर्याची किरण आहे ना तुझ्यामुळे थांबताय, एवढंच कर माझ्यासाठी तू. ज्याला आनंद भेटला त्याला अजून काय पाहिजे? ज्याला स्थिरता भेटली, ज्याचं मृत्यूचं भय गेलं, ज्याने रहस्य जाणलं, जो रहस्यामध्ये जगायला लागला, त्याला आपण काय देणार? एक दिवस मृत्यू या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहे, पण आपण अनकॉन्शियसली काय करतो? जिंकायचा प्रयत्न करतोय प्रत्येक गोष्टीला. पण काय जिंकायचं नक्की हेच आपल्याला माहित नाही ना. बाहेर आपल्याला प्रवास करायचाच आहे, पण आतलं काय? आतली स्थिरता काय? ही स्थिरता मानवाने अनुभवलेली आहे आणि ही सांगितली गेलेली पण आहे. पण मानवाचं मन कसं असतं, मोठा समूह जो असतो तो त्याला अट्रॅक्ट करतो. आता पण आपलं मन बघा ना, जर आपण बोललो की बाबा रे, एखाद्याला डायबिटिक्स आहे किंवा एखाद्याचं वजन वाढत आहे, त्याला सांगितलं बाबा तू जास्त खाऊ नकोस, आता तुझं वजन अजून वाढेल आणि तुला भरपूर रोग होतील, तरी पण तो खातोच आहे ना. बरं तो खातो काय? त्याला नाही माहिती आहे का की माझ्यासाठी हे वाईट आहे म्हणून? त्याला माहिती आहे. मग खातो कोण आहे? खातंय ते मन. त्याचं मन त्याला खायला लावतं समोर जे आलं ते. त्याची बुद्धी त्याला सांगते की वाईट आहे बाबा, पण निद्रा अशी एक सोडा, खाऊया, एन्जॉय करूया. मग तर्क काय? आयुष्य जगून घेऊया, एक दिवस मरायचं. मग तिथे तो ज्ञानी होणार, महान तर्क देणार, असं आहे. पण मरेपर्यंत सुंदरतेने जगायचं असतं. मरेपर्यंत आपण चालायचंय, बोलायचंय, जगायचंय, काहीतरी वाटायचंय, काहीतरी ऐकायचंय, घ्यायचंय, द्यायचंय, बोलायचं व्यवस्थित. जर तुम्हीच आजारी पडले तर दुसऱ्यांना पण त्रासच होणार आहे, असं. पण हे जे मन आहे हे सगळीकडे फिरतं, मग सगळ्या बाजूला, आणि हा मनाचा समूह असतो मोठा. मग आपण त्यालाच फॉलो करतो. मग एक दुसरा जो असेल तो पण काय बोलणार, हे बरोबर आहे, जगून घ्यायचं, तो पण खातो. पुन्हा तर्क आला. म्हणजे सांगायचं आता एवढे आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निघत जातील याच्यामध्ये, पण अगदी सहजपणे सांगितलं ना तर
पाप आणि पुण्य, जो आजचा टॉपिक आहे, पाप आणि पुण्य आपला असा आहे. पाप म्हणजे जे बंधनात अडकवतं, अज्ञानामध्ये भरकटवतं, अज्ञानाची चर्चा करतात, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण आपल्या असण्यामध्ये नाखुश असतो, आपल्याला आपलं असणं आवडत नाही, ते म्हणजे पाप. ॲक्च्युली ते म्हणजे पाप. मी काय केल्याने पाप होईन पुण्य तसं नसतं. तुम्ही आत्ता काय आहात ते ठरवतं, तुम्ही पाप कराल का पुण्य कराल. तुम्ही आत्ता काय आहात ते इम्पॉर्टंट आहे. एखादा मुक्त माणूस तो स्वतंत्रताच वाटेल ना, सजगताच वाटेल. तो त्याच्या बोलण्यामधनं काय चांगलं होऊ शकतं निर्माण, तिकडेच लक्ष देईन तो. कोणी दुखावला जाणार नाही तिकडे लक्ष देईन तो. कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं तिकडेच लक्ष देईन तो. पुण्याचा कारोबार त्याच्या आजूबाजूला पसरलेला असेल. आणि एखादा माणूस जो निद्रेमध्ये आहे, ज्याला राग पटकन येतो, जो काहीही बोलून जातो, नंतर पश्चाताप करत बसतो, दुसरा दिवस परत सेम लाईनवर येतो, त्याच्या आजूबाजूला काय घडेल, त्याच्या आजूबाजूला तेच घडेल ना, तो पापच पसरवेल. मला असं सांगावं असं वाटतं, जे सांगतात की हे पाप आहे हे पुण्य आहे, गरज नाही. स्वतःच्या अध्ययनाने तुम्ही जेव्हा स्वतःला बघता, स्वतःला वेळ देता, 20 मिनटं 30 मिनटं स्वतःला रोज बसता स्वतःमध्ये, जे आता होतच नाही आहे मोबाईलमुळे. असं आहे, आपण जेव्हा बसतो तेव्हा जे प्रश्न उठतात तेव्हा गहिरे प्रश्न उठायला लागतात आपल्याला. तेव्हा आपण अस्तव्यस्त होतो की अरे हे काय म्हटलं. जर डोळे बंद करून बसला तर ध्यान झालं तुमचं. डोळे उघडे ठेवून तरी पण प्रश्न येतात तुम्हाला. त्याचं जे जो अध्ययन करून पुढे 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 गेला तो ह्याच्यातनं मार्ग काढतो. अन्यथा आपण सगळे राजमार्गावरनं चाललोय, मनाच्या राजमार्गावरनं. जिथे मन घेऊन जातं तो असतो ना बासुरीवाला आणि उंदीर, तसं आपलं सगळं आहे. तो बासुरी वाजवतोय कुठेतरी तो, आणि पाठीमागे आपण उंदीर आहोत. पुढे मागे जाऊन आपण त्या दरीमध्येच पडणार आहोत. मृत्यूच आहे ना, कारण की शेवटच्या क्षणी माणूस बोलतो. अगदी शेवटच्या क्षणी पण माहिती आहे माणूस बोलतो की मला हे नाही भेटलं, असं नाही भेटलं, हे नाही केलं, ते नाही केलं. शेवटच्या क्षणी पण माणूस सुखी नसतो, समाधानी नसतो, जे की नॉर्मल आहे. आयुष्य एवढं उपभोगल्यानंतर सार बघायला पाहिजे नव्हतं की काय सार होतं, थोडं तरी. ते पण माणूस नसतो, कमी असतात माणसं भरपूर. असं शेवटच्या क्षणी सुद्धा जर ते समाधान नसेल आयुष्य जगलेल्याचं किंवा आयुष्य बघितल्याचं, तर त्या जगणं ते व्यर्थ आहे असं म्हणता येईल आपल्याला. हां, जगणं व्यर्थ म्हणजे तो डोळ्यावर पट्टी बांधून जो जगला. पण मृत्यू कसं असतं, मृत्यू प्रत्येक किंवा पट्टी. असं होतं की बाबा खरंच जे जगायला पाहिजे होतं स्वतःसाठी, अगदी स्वतःसाठी, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या चेतनेची भूक आपण भागवलीच नाही. म्हणजे कसं आहे, ती उणीव जाणवते. कसं आहे, शेवटी प्रश्न मोठा पडतो की नक्की काय झालं. शेवटी प्रश्न पडतो की नक्की काय झालं, का झालं. ह्याच्यावर अख्खा एक व्हिडिओ होऊ शकतो. तुम्हाला कमावलं काहीच नाही असं, म्हणजे असं मी पाहिलंय की तुम्हाला मी काय हातात काय, जर अजूनही प्रश्न आहेत काही, अजून पण निसटतच जात आहे हातून, तर मग आयुष्यभर केलं काय मी, मला प्रश्न मला दिसतो. मला वाटतं आपण एक ह्याच्यावर एक अजून डिस्कशन करूया पुढे आपल्या व्हिडिओमध्ये. नक्की नक्की. पण कशावर करूया ना, त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला मी आत्ताच सांगतो, त्याच्यावर म्हणजे आपली पुढची चर्चा आपलं परफेक्ट होईल. एक व्यक्ती असतो जो नदीमध्ये आपल्या मच्छी असतात पकडायला जातो तो सकाळी सकाळी. पण सकाळची वेळ असते आणि अंधार असतो, उजेड थोडा होणार असतो आणि तो जातो. पण सकाळची वेळ असते, एकदम अजून उजेडलेलं नसतं. तो जेव्हा जातो तेव्हा पायाला काहीतरी लागतं खाली.
तर त्या पायाला लागतो, तो उचलतो तो बघतो, तर त्याला वाटतं की कोणीतरी दगडं वगैरे भरून ठेवली आहे. हां. कारण की अंधार असतो, त्याला काही दिसत नसतं काय चाललं. हम्म. मग तो नदी किनाऱ्याने उजेड व्हायची वाट बघत बसतो की आत्ता उजेड होईल, बरोबर. थोड्या वेळात उजेड होईल, मग त्याला दिसायला लागेल. हम्म. मग त्याला त्याचं जाळं बांधायला, आतमध्ये टाकायला त्याला इझी पडेल म्हणून. हम्म. असं गरीब व्यक्ती, बरोबर. जे भेटणार ते खाणार आणि घरी घेऊन जाणार असं. मग त्याला ती पोटली भेटते, ते पोटली घेतो, पोटली ओपन करतो, दिसत तर काहीच नसतं. पण आता काय करणार, वेळ आहे. हम्म. मग तो एक 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 त्याच्यातनं दगडं काढतो हम्म. आणि ती दगडं नदीमध्ये फेकत जातो. थोड्या वेळाने परत घेतो, मग इथे फेक, तिथे फेक. बरोबर. टाइमपास करतो तो, हां. पूर्णपणे टाइमपास करतो. हम्म. आणि जी पोटली असते ती अगदी रिकामी होते, अगदी शेवटचा दगड उरतो हम्म. आणि सूर्य वर वर येत असतो. हां. तो जसा शेवटचा दगड फेकणार हम्म. तसं त्याच्या लक्षात येतं की सूर्याची जी प्रकाश असतो जो, तो त्या दगडावर पडतो. हम्म. आणि तो दगड नसतो, तो हिरा असतो. अच्छा. अगदी शेवटच्या वेळी हां. तो जेव्हा ते फेकणार नदीमध्ये, तेवढ्यात तो सूर्यावरती येतो आणि तो हिऱ्यात चमकतो. हम्म. त्याला कळतं, उजेडात त्याला कळतं की हे तो हिरा होता म्हणून. दगड नसून हिरे होते. तो हिरा तो, आणि मग तो रडायला लागतो की मी एवढे हिरे फेकून टाकले नदीमध्ये. म्हणजे माझ्याकडे जे होतंय ते हिरे, माणिक, मोती म्हणजे हिरे होते एवढे महाग. या हिऱ्यांनी मी कायच्या काय झालो असतो. हम्म. गरिबी, माझ्या 10 पिढ्यांची माझी गरिबी नाहीशी झाली नाहीशी असती. झाली असते. बरोबर. पण मी काय केलं, त्याला पाण्यात फेकत गेलो. मला माहितीच नव्हतं की काय भेटलंय म्हणून, अंधारात आहे म्हणून. हम्म. तसं आपलं होतं मर्ताक्षणी. मर्ताक्षणी असं होतं की, असं ज्ञानियांचं म्हणणं आहे, ज्ञानी जाणलंय, मर्ताक्षणी बघितलंय. आणि मी माझ्या डोळ्यांनी बघतो तेव्हा पण मला असं वाटतं, जवळून लोकांना बघतो तेव्हा. मर्ताक्षणी अगदी असंच होतं की एवढं सगळं माझ्याकडे होतं, पण मी उपभोग नाही घेतला. कोणासाठी जगलो, कोणासाठी केलं, स्वतःसाठी काहीच नाही केलं. आपण तर्क देत राहिलो, मनाचे तर्क आपण बांधत राहिलो, पण स्वतःला जाणलंच नाही. जे हिरे होते, जे हात होते, जे पाय आहे, जे डोळे आहे, जी शांतता आहे, जो आनंद आहे, तिथपर्यंत आपण पोचलोच नाही. आणि ते आता वाया गेलं. आता शेवटचा उरला एकदम, तो पण हात सुटला आणि तो पण पाण्यामध्ये गेला. तेव्हा माहीत पडलं हिरे होते. असं सगळ्यांचं होतं. खूप खूप सुंदर. आपण या विषयावर नक्की चर्चा करू पुढे. पण आजचा पाप आणि पुण्याची संकल्पना खूप सुंदर मांडली तुम्ही. आत्तापर्यंत जे पाप आणि पुण्य नक्की काय असतं ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध खरं पाप आणि पुण्य काय असतं हे आज कळलं. खूप खूप धन्यवाद आपल्या अब्दुलजी. धन्यवाद. 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 धन्यवाद.